महत्वाची मॅच असेल क्वालिफायचा सामना. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मिस झाले तिकडे आणि इकडे बघता बघता आपण पाहतो स्कोरच्या दिशेला एकदा धावले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो हो हो, भन्नाट वेगानं काय घडलंय बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण झाल्या आणि पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः अहमद आहेत आणि त्यांनी कळवलंय की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल. नॉट आउट आहे. बॅटर पोचलेत, शुभम जाधव बचावले गेलेत आणि अगदी वेगानं काय धाव कंप्लीट केली आहे. स्वतः निर्धार केला की धावायचं आणि तेही खूप वेगानं आणि मग ते पोचले, धाव कंप्लीट केली आहे. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू 2 धावा येताना पाहायला मिळतात. षटकातील दुसरा चेंडू, 2 सुपरस्टार एकमेक याही वेळेचा फुलटॉस बॉल. आताही तिकडे क्षेत्ररक्षण, पण तिकडे क्षेत्ररक्षण खराब झालंय. बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला टीम म्हसळा, त्यांच्या विपक्षामध्ये माणगाव, असे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील. हो, यावेळेचा बॉल, आताचाही चेंडू चांगल्या पद्धतीचा मोठा फटका वाईडिश मिड विकेटच्या दिशेला. चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी. याही वेळेला चौकार शुभम जाधव यांच्या बॅटमधून. 2 सुपरस्टार आहेत, कुठल्या तरी एकाचा बोलबाला होणारच आणि तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. नदीम दारेकर यांच्याकडे बॉल आहे, शुभम जाधव यांच्याकडे बॅट आहे आणि हे दोन्ही खेळाडू ॲज अ ऑलराऊंडर म्हणून चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. यावेळीचा फटका, शुभमच्या अगदी रडारमध्ये येणारा चेंडू फेकून दिला लॉंग ऑनच्या खूप वरून. 2 चौकारानंतर आता षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा पुढे सरकला, धावा पोचला अगदी 16 या आकड्यावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये 16 धावा खेचून आणण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव करताना पाहायला मिळालेत नदीम दारेकर यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळीचा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर लो फुलटॉस कमरेच्या वरती, पंचांचा इशारा नो बॉल. बीमरचा नो आहे. नो +4. तिकडे 5 धावा मिळताना पाहायला मिळाल्या, त्याही बोनस स्वरूपाच्या. आणि त्या 5 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले षटक मार्गस्थ आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं येणारा पुढचा बॉल असेल फ्री हिटचा.
फ्री हिट बॉल मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने फेस केला जाईल शुभम जाधव या गोष्टीची जाणीव या खेळाडूला चांगल्या पद्धतीची आहे. समोरचा बॉल अगदी समोर खेळला, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध उमे राहिले, पण तो बॉल त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अजून एक चौकार. 5 चेंडूमध्ये 25 धावा ठोकण्याचा कारनामा मैदानावरती शुभम जाधव करताना पाहायला मिळाले. माणगाव एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी निर्माण केली, त्या पलीकडे बाहुबली आहेत, ताकदही खूप आहे या खेळाडूकडे, त्या ताकदीचा योग्य वापर केला जातो आणि आता तेच कामकाज चालू आहे. नदीमच्या अगेन्स्ट खोलात टाकला होता बॉल, परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान दिला, अगदी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, स्ट्रोक चांगला खेळला आणि लॉंग ऑनला बॉल प्रस्थान होत असताना एक सिंगल स्कोर कार्ड वरती आली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 26 धावा धावफलकावरती. याही वेळेला फटका शुभम जाधवच्या बॅटमधून खेचला गेला आणि बघता बघता चेंडू 1 बाउन्स सीमारेखेच्या पलीकडे. इकडे धावा मिळतील. 4 चौकार. धावा येतात, धावा बनल्या जातात आणि या संपूर्ण सामन्यामध्ये विचार करत असता धावांचं रदीप शुभम जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. मी म्हणेन या यंदाच्या हंगामामध्ये आणि त्याही पलीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये माणगाव तालुक्यातून सर्वाधिक अर्धशतक मारण्याचा कारनामा हा मात्र शुभम जाधव यांच्या हाती आहे आणि आजही त्याच अगदी आपण जर पाहिलं तशाच पद्धतीच्या धावा होतील याच इराद्यानं आपण या मॅचकडे बघतोय. कारण की पहिल्या मॅचमध्ये 44 खेळले, या मॅचमध्ये एकटे खेळतात, एकटे नडतात, एकटे भिडतात आणि आता या 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे सरकवतात. धावा धावफलकावरती 32 धावा. बघा टीमच्या धावा 32 आहेत, त्यातील एकट्याच्या 31 शुभम जाधवच्या आहेत आणि तो एक बीमरचा नो होता, जे एक्स्ट्रा रन आहे स्कोर कार्ड वरती. यावेळीच बॉल बॅटची लिडिंग एज घेतली, बॉल टर्न झाला, शॉट डीप पॉइंट मधून वेगानं निसटला, एकदा उत्तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पळतात, बघता बघता 2 धावा मिळाल्या, 2 धावेच्या साह्याच्या पलीकडे तिसरी मिळाली धाव. चांगली रनडेबिट विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ या 2 बॅटरमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि या 3 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण संघ आपण पाहतोय, अय्यान 11 माणगाव.
याही वेळीचा बॉल बॅट बॉलचा संपर्क तेवढासा राहिला नाहीये आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा धावफळकावरती 36 धावा स्कोरकार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. बॉल झाले 4 चेंडू झाले 36 धावा धावफळकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल चालला लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा असेल. एक अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल सिंगल न धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफळकावरती 37 धावा. हो याही वेळेचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहतो आपण. समोर खेचला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड झाली आहे आणि तिकडे मात्र बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफळकावरती 39 धावा. धावा स्कोरकार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. एक महत्वाची मॅच चालू आहे. क्वालिफायचा सामना आजच्या दिवसातील. हो यावेळीचा बॉल अगदी खोलात होता. बॅटची आतली कडा घेतली. बॉल टर्न झाला. शॉट फानली तडमांच्या मधोमध. तिकडे मात्र आपण पाहतोय एक धाव घेतली गेली. एकेरी धावेच्या साह्यानं दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा धावफळकावरती 40 आपण पाहतोय. 40 धावा धावफळकावरती आणि अजूनही या मॅच मध्ये लास्ट ओव्हर आहे ना बाकी पहिल्या इनिंगची. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कामिल आपल्याला पाहायला मिळतील. कामिल आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 साठी. लास्ट ओव्हर आहे. समोर शुभम जाधव सलामी लावलेला खेळाडू अजूनही मैदानावरती उभा आहे. हे महत्वाचं आहे टीम माणगाव साठी. ओ यावेळीचा फटका पहिल्याच बॉल वरती कामिलचं स्वागत केलं. एक भव्य षटकार मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव काय बॅटिंग करताना पाहायला मिळतील. अगदी मैदानावरती धावांचं रतीप उभं करायचं आणि अगदी आतिषबाजी षटकार चौकारांची मैदानावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. हो याही वेळेचा फुल टोल खेळला. अगदी प्रत्येक क्षेत्ररक्षकही आनंद घेतात या षटकारांचा. एकट्याच्या 49 धावा 14 चेंडू मध्ये शुभम जाधव. वन मॅन आर्मी वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आहे 52 धावा. त्यातील एकट्याच्या 49 शुभमच्या नावे आहेत आणि या संपूर्ण महाड धमाका बिग बॅश मधली पहिलं अर्धशतक पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट करण्याची नामी संधी. आणि यस आपण पाहणार आहोत या संपूर्ण हंगामामध्ये दमदार सुरुवात केली आहे शुभमनं. मी म्हटलं होतं ना पूर्णपणे माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक अर्धशतक मारण्याचा कारनामा आणि अजून एक अर्धशतक त्यामध्ये प्रसिद्ध. जोरदार
शुभम जाधव साठी महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये पहिलं अर्धशतक शुभम जाधवच्या नावावरती बाट उंचावायचे आहे. शुभम जाधव अव्वल दर्जाचा क्रिकेट, अप्रतिम लाजबाब खेळ, वन मॅन आर्मी, एकटा लढला एकटा भिडला आणि एकट्यानं टीमचं धावफलक पोचवून ठेवलाय तब्बल 54 आकड्यावरती. 54 धावा टीमच्या आहेत, एकट्याच्या 51 धावा. बॅटिंग करतोय शुभम जाधव, सर्वाधिक इम्पॉर्टंट खेळाडू आहे. ओ यावेळीचा हाफ ट्रॅकर आणि आताही अगदी खडे खडे जागेवरून उडवला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, अजून एक आउट ऑफ द पार्क. शुभम जाधव काय बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ते अगदी रंग उधळतात, धावा खेळतात आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालेत. षटकातील अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 60 धावा. यावेळीचा हा ट्रॅकर होता. अगदी इकडे काय करतोय, इकडे खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. आता वाईडिश मिड विकेटला पाऊल चाललाय आणि तिकडे मात्र 4 धावा बघायला मिळतात. धावा झाला 64. अगदी या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत तरी आदिल गजगे एकच बॉल खेळलेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक धाव जोडली आहे आणि एक बिमर आला होता, ती एक्स्ट्रा धाव आणि त्यात बाकीच्या धावा आहेत त्या एकट्या शुभमच्या नावावरती. यावेळीचा बॉल कुठे चालला, बॉल लेग स्टिकला मिस करणारा अजून एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इकडे अतिरिक्त सिंगल खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 65 धावा. 65 धावा धावफलकावरती. या मॅचचा विचार करत असता अजून एक बॉल येणं बाकी. यावेळीचा बॉल सेन्सिबल क्रिकेट दाखवले, सन्मानजनक फटका खेळला, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीसाठी पलटले. बघता बघता 2 धावा, बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती लागला आणि 68 धावांचं भलं मोठं आव्हान या मॅच मध्ये उभारलं ते म्हणजे टीम अय्यान 11 माणगावनं. विपक्ष टीम आहे युसुफ 11 मसळा. बॉल त्या मैदानावरती. मॅचचा पूर्वार्ध संपला, खूप धावा बघायला मिळाल्यात. पाठलाग करायचा 68चा एक मोठी टोटल आणि या मॅचचा पाठलाग कसा केला जाईल, या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल. पूर्वार्धाचा खेळ थांबल्यानंतर आपण जातोय सेकंड इनिंग उत्तरार्धाकडे. ऐकूया आमचे साथी समालोचक फैजान यांचा गोड आवाज. या विभागातील यंग टॅलेंटेड नवीन उभवते समालोचक आहेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये.
थैंक यू हर्षल सर। देखिए ये मुकाबला 18 गेंदों में, देखिए 18 गेंदों में अगर मसला को जीतना है तो 18 गेंदों में 68 रनों की जरूरत है। थोड़ा फास्ट क्रिकेट ले, मसला की सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जाना है। देखिए मैच को शुरू करना है इधर।
आझाद मान हॅलो. आजाद मानगांव की टीम टॉस के लिए चले आओ. इस टूर्नामेंट का दूसरा सेमीफाइनल आजाद मानगांव और मानगांव दोनों ही टीम के कैप्टन टॉस के लिए चले आए. 3-3 ओवर का मैच खेला जाएगा. कैप्टन को चले आए. कैप्टन दोनों ही टीम के कैप्टन टॉस के लिए चले आए. इसके बाद फाइनल खिलानी है.
मानगाव टॉस विन. चला मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की काही कारणास्तव टीम मसाळा टीमनं खेळण्याचा निर्णय घेतला नाहीये. त्या कारणानं अय्यान 11 माणगाव या संघाला पुढे वाटचाल दिली गेली आणि आता टीम आझाद अय्यान 11 माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये अय्यान 11 माणगाव या दोन संघांमध्ये या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल होईल. ओके, आणि दुसरी